काही ठकू आपल्याला शिकवणार आहे कुल्फी. तुम्हाला माहितीये तर ठकू साहित्य सांग. तुला नवीन नाव चुळबुळी ठकू. ती स्थिरच राहत नाही. चुळबुळी ठकू असं तिचं नाव आहे. झी टीव्हीच्या तमाम प्रेक्षकांना तुझं नाव कळलेलं आहे. तर तुला आता प्रूव्ह करायला लागेल की मी चुळबुळी नाहीये, मी शांत आहे, मी अगदी व्यवस्थित शिकवणार आहे. हे सगळं तुला प्रूव्ह करायला लागेल. हा ओके. आता साहित्य सांग. गुलकंद, वेलची पूड, बदाम आणि चारोळ्या, व्हाईट रोज इसेन्स, आईस्क्रीम पावडर, जिलेटिन पावडर, आटवलेलं दूध, थंड दूध आणि गुलाबाचे पाकळ्या. तुला मी आता मदत करणार आहे. साहित्य सगळं लिहून घेतलेलं आहे आपल्या प्रेक्षकांनी. तुला आधी काय हवंय सांग. दूध. ओके. आता काय देऊ. आता आईस्क्रीम पावडर. ही काही ओके. बरं तू दिलेस का तुझ्या मैत्रिणीनं बनवून आईस्क्रीम कधी. हे काय चावट आहेत मुलं. आपलंच बनवतात आणि खातात. आता जिलेटिन पावडर. हा जिलेटिन पावडर ही महत्वाची ना ग. याच्यामुळे ते आईस्क्रीम घट्ट होईल. ओके जिलेटिन पावडर. आता मिक्स करायचं. कर. 14 नोव्हेंबर हा तुला माहितीये ना चिल्ड्रन्स स्पेशल डे असतो बरं की नाही. म्हणून हा अख्खा वीक आपण सेलिब्रेट करतोय. तर म्हणूनच आम्ही आज या आमच्या सगळ्या दोस्त मंडळींबरोबर असे चांगले चांगले पदार्थ तुम्हाला त्यांच्या बरोबर उभं राहून शिकवतो. आता दे दुसरा चमचा देऊ. आता गुलकंद. ओके. किती घालायचा ग गुलकंद. गुलकंद जितकं दूध असेल तितकं गुलकंद घालायचं. बरं असं डोलत 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 केलं असं त्यांना कळणार नाही. ते म्हणजे आता हिला डोलताना बघायचं का पदार्थ बघायचं. स्थिर राहा. तू असं टीचरला आन्सर जेव्हा टीचर विचारते कुठलाही प्रश्न तेव्हा त्यांना उत्तर देताना असं असं डोलत दे. डान्स आवडतो का तुला. मग एका एक पेक्षा एक मध्ये ये ना. तू केलाय का पार्टिसिपेट त्याच्यात. नाही केलंय. आरामात जिंकेल ती कारण ती एवढी डोलते हलते. तर मी तिला आता जरा ट्रेनिंग दिलं ना की ती मस्त करेल. ओके हे झालं. आता काय हवंय. तर हलवायचंय परत. मग हे झालं ना. चल ओके. आता हेही झालं. आता आपल्याला काय करायचंय ग. आता आटवलेलं दूध थोडंसं गरम करून घ्यायचं. ओके ठीक आहे. मग आता ते दूध थोडंसं अजून आटवून घेऊया आणि मग हे त्याच्यात घालायचं ना. ओके ठीक आहे. मग दूध आटवण्याची तयारी. दूध तापत ठेवलेलं आहे आणि कीर्ती काय करायचं आता. आता हलवायचं. ओके ठीक आहे. हे थोडंसं म्हणजे आटलेलं आहे पण अजून थोडंसं आपण ते उकळतोय. बरं आता काय करायचं. झालं. टाकू मी हळूहळू. ओके गॅस बंद करू ना. राहू दे. हळूहळू. ओके आता गरम करायचं. अजून 2 लिटर. हा ओके. मग आता हे बॉईल करायचं. ठीक आहे. आणि मग आता 3 गोष्टी राहिल्यात ना. नाही 4 गोष्टी राहिल्यात. बदाम आणि चारोळ्या, त्याच्यानंतर इसेन्स आणि रोज इसेन्स घेतलास ना तू. व्हाईट रोज इसेन्स. ओके. त्याने मस्त असं चव येते वास येतो ना. तर ते घेतलेलं आहे. आणि हे कसली पावडर आहे. वेलची पावडर ना. तुला आवडतात फुलं. आवडतात. मग तू शाळेत जाताना वगैरे असं गुलाब घालून जातेस. नाही ना. गजरा घालून जातेस. नाही घालून जात. चालत नाही शाळेमध्ये. चालत नाही ना. आता तसे काही काही शाळांमध्ये असे रूल्स आहेत. नेल पॉलिश लावून द्यायचं, गजरा नाही घालायचा. ओके सुट्टी असेल तेव्हा करायचं ना. ठीक आहे. हे झालंय. आता बंद करा. ओके गॅस बंद करायचा आणि हे सगळं घालायचं. थंड ठेवायचं. थोडंसं थंड करायचं. ठीक आहे. थोडंसं थंड करूया. मग हे बाकीचे आपण जिन्नस आहेत त्याच्यात ते घालूया. ओके आता गार झालेलं आहे ना. आता हे घालायचं ना. मी हे धरते जवळ. ओके आणि चारोळ्या आणि बदामाचे काप. ओके आता गुलाबाचे पाकळ्या. छान आहे. पिंक पिंक. तुझं घड्याळ पिंक, तुझी लिपस्टिक पिंक, तुझ्या ड्रेस मध्ये पिंक, म्हणून तिच्या पेटल्स पण पिंक ना. पिंक फेवरेट असतो ना आपला. ओके आता हे भरायचं ना.
त्या मोल्ड्स मध्ये. हो ठीक आहे, आता हे मोल्ड्स मध्ये भरायची तयारी. कीर्तीने व्यवस्थित बनवलेलं आहे. कीर्ती, तर आता आपण ते मोल्ड मध्ये भरायचं ना. ओके, मी हेल्प करणार आहे तिला, कारण नाही तर तिला असं वाटेल मावशी एवढी आली आणि नुसतं आमच्याकडनं कामं करून घेतली. हो ना. नाही नाही, मी पण हेल्प करेन तुला. परफेक्ट झालेले आहेत थिक. आता ते आपण भरूया ना कीर्ती. हे असे मोल्ड्स आपल्याला मिळतात बाजारात आजकाल, वेगवेगळ्या शेपचे मिळतात, कलर्सचे मिळतात, प्लास्टिकचे मिळतात. पण ऍक्च्युली या मोल्ड्स मध्ये जेवढं छान सेट होतं ना तेवढं त्या मोल्ड्स मध्ये नाही होतं, पण ह्याच्यामध्ये खूपच छान सेट होतं. ओके, मस्त. ही वरती वेलची पूड टाकली की ती दिसताना अशी छान दिसेल. ठीक आहे, पावडर घातली. आता हे झाकण घ्यायला लावूया आणि साधारणतः किती वेळ ठेवायचं किती? सेट होईपर्यंत फ्रीझर मध्ये ठेवूया, साधारणतः 4-5 तास. मध्ये मध्ये बोटं घालून बघायचं नाही झालंय का नाही झालंय. ओके, तर सेट करायला ठेवतो. तुम्ही साहित्य कृती घ्या. गुलकंदाची कुल्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गुलकंद, वेलची पूड, बदाम, चारोळी, रोज इसेन्स, GMS पावडर, जिलेटिन, आटवलेलं दूध, थंड दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या. कृती: प्रथम एका बाउलमध्ये थंड दूध घेऊन त्यामध्ये आईस्क्रीम पावडर, जिलेटिन आणि गुलकंद घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढई गरम करून त्यामध्ये आटवलेलं दूध आणि वरील मिश्रण एकजीव करून उकळवून घ्यावं. त्यामध्ये रोज इसेन्स, चारोळ्या आणि बदामाचे काप घालून मिश्रण कुल्फीच्या साच्यात घालावं. गुलकंद कुल्फी फ्रीज मध्ये सेट होऊ द्यावी आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निशिंग करून सर्व्ह करावी. कुल्फी तयार झालेली आहे.